शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर आपण आज आहोत ओम साईराम कृषी केंद्र आबोणा तालुका कळवण या ठिकाणी. तर या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात कांद्याचं जे सीझन आहे म्हणजे शेतकरी रोपं टाकायला सुरुवात करताय त्यावेळेस कांदा बियाण्याची खरेदी ही मोठ्या प्रमाणात चालू झाली. तर नेमकी आपण कांदा खरेदी कोणता करावा तर यासाठी एक विशेष खूप चांगला वाण आपण घेऊन आलेलो आहोत. तर तो वाण आहे उमंग 44 नंबर, ज्याविषयी आपण वारंवार शेतकऱ्यांना व्हिडिओ असतील किंवा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून माहिती असेल किंवा वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे अभिप्राय हे आपण आज दिलेले आहेत. तर बऱ्याच ठिकाणी अजून सुद्धा चाळीमध्ये जो कांदा आहे तो साठवलेला आहे, त्याचा कलर चांगला येतो, काजळ येत नाही, डबल पत्ती आहे. तर याचे खूप सारी जे आहे ते वैशिष्ट्य आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पसंतीला हा वाण उतरलाय. अजून जी माहिती आहे या ठिकाणी आपण विनोद पाटील सर यांच्याकडून घेऊ. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मित्र विनोद पाटील. मित्रांनो, हा जो आहे नोवेल सीडचा उमंग 44 म्हणून कांदा आहे. या कांद्याबद्दल मला जास्त काही माहीत नव्हती, पण फिरता फिरता काय मी पूर्ण महाराष्ट्रात फिरतो. संभाजीनगरला गेलो होतो मी. संभाजीनगरला एका शेतकऱ्याने मला दाखवली होती याची क्वालिटी. याची खासियत अशी आहे, याची पत्ती घट्ट येते, घट्ट पत्ती येते, त्याच्यामुळे तिला काजळी लागत नाही आणि पत्ती त्याची निष्ठत नाही, पत्ती निष्ठत नाही. ॲव्हरेज चांगलं आहे. त्या शेतकऱ्याचं म्हणणं असं होतं की उत्पन्न पण चांगलं निघालं आणि क्वालिटी पण चांगली, ती टिकवण क्षमता बी चांगली निघाली. मग आम्ही आमच्या भागात थोडंसं देऊन पाहिलं, पण जसं संभाजीनगरला त्याने रिस्पॉन्स दिला त्याच पद्धतीने आपल्या भागात पण या कांद्याने रिस्पॉन्स दिला. उगवण क्षमता आपण चेक केली, 100% उगवण क्षमता आहे आणि क्वालिटी पण खूप छान आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनो आता कांदा खरेदी करताना उमंग 44 हा नक्की घ्या आणि त्या शेजारी तुम्ही जो पॉप्युलर वाण तुम्ही लावताय नक्की लावा. तुम्हाला डिफरंट लक्षात येईल. तुम्ही पुढच्या वर्षी म्हणाल की आता मला पूर्ण हा उमंग 44च लावायचा आहे. धन्यवाद. धन्यवाद.